नमस्कार नमस्कार नमस्कार. मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे पॉन्ड्स व्हाईट ब्युटी. एकापेक्षा एक अप्सरा आली, पॉवर्ड बाय 100 डिश वॉश बार. कालच्या भागामध्ये दोन्ही राण्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महागुरूंना गुरुदक्षिणा देण्याचं ठरवलं आणि त्यानुरूप सर्व अप्सरांनी नवरसांवर आधारित नृत्याविष्कार करण्याचा संकल्प सोडला. कालच्या भागामध्ये 4 रसांवरती आधारित नृत्याविष्कार झाले आणि आजच्या भागामध्ये उर्वरित 5 रसांवर आधारित नृत्याविष्कार आपल्याला अनुभवायचे आहेत. तेव्हा सज्ज व्हा, सुसज्ज व्हा आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करा आपल्या दोन्ही राण्यांचं, कोरिओग्राफर्सचं आणि अप्सरांचं. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या कुटुंब प्रमुखांचं, अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. लोक हो, लक्षात घ्या, आमच्या वोटिंग लाईन्स ओपन झालेल्या आहेत, ज्या उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत चालू राहणार आहेत. तेव्हा आपल्या लाडक्या अप्सरांना भरभरून वोट्स पाठवा. त्याचबरोबर हेही लक्षात घ्यायला हवं की आजची संध्याकाळ ही निर्णयाची संध्याकाळ आहे, नाही का? तर आजच्या या महासंग्रामाला आपण सुरुवात करूया. लोक, माझ्या असं लक्षात आलं की या नवरसांचा अभ्यास करता करता एक गोष्ट खूप महत्वाची आहे, तुम्ही पण लक्षात घ्या. कसं होतं की लग्नाआधीचं जे प्रेम असतं, प्रियकर प्रेयसीचं, ज्याला आपण शृंगार रस म्हणू शकतो, एका घटनेनंतर वेगवेगळ्या रसांमध्ये ते रूपांतरित होतो. ती घटना असते लग्न. बघा ना, लग्नानंतर नवरा बायकोचं प्रेम काही जणांच्या आयुष्यात असं हास्य रसात सुद्धा रूपांतरित होतं, काही जणांच्या बाबतीत भक्ती रसात रूपांतरित होतं. कारण बायको अशी असते आणि नवरा तिच्या पुढ्यात असा असतो. तर काही जणांच्या बाबतीत ते करुण रसामध्ये रूपांतरित होतं, कारण बायको असते अशी आणि नवरा तिच्या पुढ्यात असतो असा. पाहूया हा करुण रस या अप्सरा कशा काय सादर करतील. पुष्कर, हो, तुला नक्की बघायचंय? हो हो, मग ठीक आहे. हाच करुण रस घेऊन येत आहे माझी पुढची सौंदर्यवती अप्सरा प्रार्थना बेहरे. माझं माझ्या आई बाबांवर खूप प्रेम आहे, आजी आजोबांवरही खूप प्रेम आहे, दादावरही आहे, पण मला कोणी जन्मालाच येऊ दिलं नाही. मला जन्माला येऊ द्या ना.
मला जन्माला येऊ द्या. प्रार्थना खूप सुरेख, खूप छान. थँक्यू थँक्यू. म्हणजे खरं तर भारतामध्ये गर्भलिंग निदान चाचणी करून घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि स्त्री भ्रूण हत्या हे एक पाप आहे. तरी सुद्धा काही जण हे पाप करत असतात. खरं तर तुम्हाला जन्म देणारी तुमची आई, तुमची बहीण, तुमची प्रेयसी किंवा तुमची पत्नी ह्या सुद्धा स्त्रिया असतात. तरी सुद्धा काही जण हे पाप का करत असतात मला कळत नाही. नाही म्हणजे मला पण खरंच हे वाटतं आणि सर जेव्हा मला हा ऍक्ट दिला आणि मला सांगितलं की तुला असं परफॉर्म करायचंय तेव्हा मी फक्त एकच डोक्यात ठेवलं होतं कारण माझ्या आई बाबांना आम्ही दोघी मुली होत. नेहमीच बाबांना कधी असं वाटलं नाही की मुली होत पण कुठेतरी असं त्यांना होतं की 2 मुली आहेत. सो हे मी आणि ताईनी नेहमीच डोक्यात ठेवलं होतं की आम्ही मुली नाहीच होत आणि आम्ही कधी मुलीसारखे नाही वागणार. बाबांना नेहमी प्राऊड होईल की आम्ही त्यांच्या मुली असूनही मुलासारखे वागू. आणि आय होप आय नो की माझे बाबा खरंच हा विचार करत असतील. आणि सॉरी मी रडते, रडत नाही अशी आय डोंट नो, माहिती नाही अचानक आलं पाणी. मुलगी होणं हे खरंच प्राऊड आहे. ह्याच्यासाठी म्हणजे त्या मुलीची हत्या करणं, ती बिचारी पोटात असून तिला जन्माला यायच्या आधीच तिला मारून टाकणं, इट्स नॉट गुड आणि असं नाही केलं. खरं तर सर सुद्धा माझ्या विचारांशी सहमत आहेत की आमचा विचार एकच आहे की आम्हाला मुलगी आहे ह्याचा आम्हाला सगळ्यात जास्त अभिमान आहे. सर करेक्ट बोललात तुम्ही पुष्कर. मला सुद्धा हेच सांगायचं आहे सर्वांना की मुलगी होणं म्हणजे माझ्या मते परमेश्वराचा आशीर्वाद आहे. क्या बात आहे. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. पुष्करनाही आहे त्यांच्या मुलीचा अभिमान. निश्चित. ती एक मुलगी मला 10 मुलांपेक्षा जास्त आहे. डॅम शुअर. आणि ही मुलगी आहे, मुलगी नाही आहे, मुलगा आहे असं म्हणून त्या मुलीचा अपमान मला करायचा नाही. आणि अशा प्रकारे चाचणी करून आणि मग गर्भपात केला जातो. तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी लोअर क्लासमध्ये किंवा अशा ठिकाणी घडत असतील तर हा गैरसमज आहे बरं का. मिडल क्लास आणि अपर मिडल क्लासमध्ये या गोष्टी सर्वात जास्त घडतात. आणि ती चाचणी केल्यानंतर परदेशात जाऊन तो गर्भपात केला जातो. एवढे पैसे त्यांच्याकडे असतात तरीही त्यांना मुलगी नको असते. लाजिरवाणी गोष्ट आहे. जिसने किए हैं इस वक्त के इंसान पैदा वही मेरा भी खुदा हो मुझे मंजूर नहीं. ओ क्या बात. आपण सर्वांना नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्ही हा प्रयत्न केला. तुमच्या कोरिओग्राफरनी सुद्धा अतिशय सुंदर कोरिओग्राफी केलेली आहे. खूप सुंदररित्या तुम्ही ही फिलिंग्स आमच्यापर्यंत पोहोचवलीत. विशेषतः तुमची जी सुरुवात होती ना की ती अजून तिला जन्म घ्यायचा आहे आणि ती नाळ तुटते आणि ती वूम्ब मधनं अशी बाहेर निघते, तो गर्भपात होतो. तो थॉट अप्रतिम होता. इट हॅज रिअली 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 टच्ड मी. हा जल्लोष करण्याचा परफॉर्मन्स नसल्यामुळे मी ह्याला ब्लास्ट देत नाही, पण तुमच्या कोरिओग्राफरना इथे बोलवतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका की मी ब्लास्ट नाही दिला. ह्याचा अर्थ तुमचा परफॉर्मन्स कुठे कमी पडला किंवा तुमची कोरिओग्राफी कुठे कमी पडली म्हणून नाही. तर या भावनेला मला ब्लास्ट नाही देता आला, कारण ही ब्लास्टच्याही खूप वरची अशी भावना आहे. आणि दुसरी गोष्ट सर्वांना सांगायची आहे की मुली असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण जर मुली नसत्या तर अप्सरा आली घडूच नसतं शकलं.